काय म्हणते ना, काकू हळू करा ना प्लीज. म्हातारी काय म्हणते ना, काय स्वतः घालायची स्वतः. तुझ्या नवऱ्याला मीच घातली होती, हा तुझ्या सासऱ्याला मीच घातली, हा घालते का सगळ्या गावाला आंघोळी? आजी मला खरं मनातलं सांगा, शेतामध्ये काम करून तुमच्या हाताचे चमडे कडक होतात नाही, काम करून करून मग तुमचं कातड कुठं, त्या लेकराचं कातड कुठं, तरी म्हातारीचा धडपड असतो. वत वत गरम पाणी, गरम गरम पाणी, वत गरम गरम कडक कडक वरलं म्हणजे झोप येते, कडक मरण न ते तुमचा मोडता बसला. काळी 5 मिनिट कर, काळी 5. छान आहे पण असं काही आहे. कुठपर्यंत आलो मी? कडक पाणी आणि आंघोळ घातली आहे ऐका, त्याच्या पुढचं मर्म तरी ऐकायसारखं. मग माझा देव रांगायला लागला. तळवे तळ हात डाव्या उडीने रांगण रंगणे रंगनाथ केर तोया देखा सैर त्याला गवळण म्हणतात ना, वरडायचं नाही, आपल्याला काला झाल्यासारखं वाटत नाही असं म्हणलं. तळवे तळ हात तळ हात तळवे ये बेरटी है. फारच आनंद आहे मला. मी धन्य झालो तुमच्या गावात. काय असतं पण गावातल्या लोकांना गावाची किंमत नसते. पंढरपुरातले माणसं चंद्रभागेत आंघोळ टाकतात, ते बाहेरच्या लोकांना आनंद घेते बघा. आणि गावातले आज आमच्या गावात खूपच गर्दा असतो, मर तू घरात मार तिकडे जाऊ. कुठं आलो मी आता काय सांग. तळवे तळ हात. मी एकदा पाया महाराज, मी पुण्याला कीर्तनाला गेलो बरं का बाबा, आणि माझे सगळेजण पाया पडले. एका काकूच्या कडेवर एक छोटं बाळ होतं. मला वाटलं ह्याला का मग दर्शन नाही करायला आलो. तर त्या काकू त्या गेट पर्यंत गेल्या समजा बरं का, मोठा हॉल होता, आणि तिथं त्यांनी त्यांच्या बाळाला तिकडे तोंड करून सोडलं आणि म्हणलं जा बाबाचं दर्शन घे. ते उलट रांगत आलं, माझ्या पाया पडलं, असं तोंड केलं, उलट रांगत आईकडे गेलं. मी म्हणलं काकू हे उलट कसं काय रांगत? त्या म्हणलं काही नाही महाराज, मला डिलिव्हरीला नेत होते ना तेव्हा अँब्युलन्स रिवर्स टाकली होती आणि तेव्हा याची डिलिव्हरी झाली. मग माझ्या देवानं मंडळ स्थापन केलं मला, अखिल भारतीय चौर्य विद्या प्रसार मंडळ गोकुळ. ऐका ना, आई चोऱ्या सुरू झाल्या. आता शांत वातावरण आहे, थोडं मर्माचं आहे. मे बी बरोबर लक्ष देऊन चालू. एका गवळणीनं देवाला सांगितलं मी तुला धरणार. ब्रह्मविद्येचा जनिता
तुम्ही आला घरू पाहता हा कैसा येईल हाता त्या आईनं काय केलं ते वर बांधतात त्याला काय म्हणतात मोठ्यानं बोला काय शिंक नाही बाबा शिंक वर बांधलं शिंक हातात घेतलं शिकाळ ते नसते का ते मेल्यावर नेते म्हणजे उंचीवर असलं तर किंमत आहे कुणाच्या हातात गेल्यावर किंमत नाही लक्षात ठेवा म्हणून आपली आपली उंची सांभाळा कुणाच्या पुढे लाचारी कर नका बघू तर 100 छोड़ दो यार फकीराना आए थे सदा कर चले खुश रहो तुम बेरडी वालों हम दुआ कर चले एक विनंती अशी पदर पसरून तुम्हाला भीक मागतो ज्याचे आईबाप जिवंत आहेत ना निदान वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या हाताने त्यांच्या तोंडात घास काढा तुमच्या गावात तुमच्या काल्याच्या कीर्तनाला एवढीच भीक मागतो तुम्ही द्या काही नका आई वडिलाचं आयुष्य 10 वर्ष वाढतं माँ तब भी रोती थी जब बच्चा खाना नहीं खाता था और माँ आज भी रोती है जब बच्चा खाना नहीं देता माझी विनंती आहे तुम्ही खूप पैसे कमवा खूप तुमच्या पाया पडतो आनंद पैसे कमवा पण पैसे कमवताना एक गोष्ट लक्षात ठेवा दिवाळीच्या दिवशी एक साडी आईला आणि एक वडिलाला ड्रेस आणा साधा जसा असेल तसा आणि त्यांना हातामध्ये देऊन त्यांना म्हणा की पूजेला हे कपडे घाला म्हणा 5 वर्ष जगतात महाराज माणसं आणि बोलू का मोकळं म्हातारी माणसं जर नाही जगली तर घराला शोभा नाही हंडी बांधली वर त्या गवळ्याने आई झालं मला वेळ नाही घ्यायचा ते सगळं शांत झालंय आपल्याला शांत व्हायचं ती घंटी बांधली होती ना त्या शिंक्याला बरं का कशामुळे की आला धक्का लागला आता घंटी वाजावी ऐकताय ना तुम्ही तेरे बच्चे तुझको प्यार रावण हो हे माँ तुझे सलाम हे कोरोनामध्ये खूप माणसं गेली कित्येक जणांच्या आई गेल्या कित्येक जणांचे वडील गेले उघडे पडले संसार त्याच्यामुळे जपणारा जेव्हा काळही वाईट कोणी कोणाचं नाही म्हणा मी तुमच्या गावात मजा करायला आलो नाही लोक म्हणतात पैसे घेऊन कीर्तन दादा पैसे सोडून द्या पण तुम्ही बदलला पाहिजे तुम्हाला एक वाक्य बोलू इतकं चांगलं काम करायचं बाबा ज्या दिवशी वापस जायचं ना त्या दिवशी जगाचा बाप दारात येऊन उभारला पाहिजे म्हणायला पाहिजे हे मी वाट बघतो ती घंटी बांधल्याने ना संजू भाऊ ती घंटी बघितली कशासाठी बांधली नाही बोला ना त्याला ती धक्का लावा उठावा आला त्यानं बघितली अशी म्हणलं जर तू वाजली कोणाला म्हणला जर तू वाजली तर तुला भारतातल्या एका मंदिरात जागा मिळवायची ती म्हणली वाजतच नसते आमदार साहेब युती झाली त्यांची युती वाजणार नाही आई ऐका ना लोणी फोडलं असं बुक्की मारून हांडी फोडली सगळं खाऊन टाकलं आणि याच्या बोटाला लोणी लागलं बरं का कोणाच्या कृष्णाच्या मग याला वाटलं आपण असं तोंडात घाला बरं का आणि असं चाटायला म्हणून तोंडात घालायला लागला की घंटी वाजली इतकं चिडलं हे ते काय म्हणलं लाज नाही वाटत तुला गद्दारी करते माझ्यासोबत बाबा ती काय म्हणली माहिती ती म्हणली
गदारी नाही लावा. मग सगळं जग जेवण करतं तेव्हा मी गप्प बसू शकतो, पण जगाचा बाप नैवेद्य खातो त्यावेळेला जर मी नाही वाजले तर आमच्या जातीला कलंक लागत. महबूब की हर चीज कृष्णच प्रेमाचा अवतार आहे. राम सत्याचा, कृष्ण प्रेमाचा आणि आमचा पांडुरंग करुणेचा. राम कृष्ण हरी सत्य प्रेम करुणा विठाला विठ्ठला. ढूंढो मुझे गोपाल में खोई गई सुधर लो मेरे व्याकुल जैया. आणि मग पुढे गाई सांभाळायचं ठरलं होतं. गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी घेती पाणी. सीधे चोरियाच्या धूता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले. श्रीकृष्ण मूर्ती कोणा नाठे कोण पुढे झाली सकल तटस्थ नेत्र पाहती. दंत धावनाचा वाद्य वाजता कृष्ण स्वामी स्वामी कोणी आता बाबा प्रसाद तरी किती मिळायला पाहिजे. गल्ली गल्लीत भोपळे किती भोपळे आणले असतील. काशी फळ बाबा तुम्ही काशीला कथा केली ते फळ इथे ऐका ना. लाही शीत लागता हाती. किती पाहिजे प्रसाद. शीत शीत म्हणजे एक कण. माणूस आता इथे बघा काही जण चपला खाली घेऊन बसले. आपण इथून ओळखीतो लय हुशार आहे. तसं लहानपणापासूनच तुम्ही बसलाय हेच नशीब आहे. तुम्हाला मजा सांगू का. एवढा बाहेर उत्सव सोडून कीर्तनाला बसायचं म्हणजे ना तुम्हाला सांगू हे बाहेरचा उत्सव जो आहे ना तो फक्त बाहेरच नीट करतो. इथं बसलेला माणूस आतून नीट होतो. तुम्ही बघा समजा लय डोक्याला गंध असला लोकांचा काटा काढला तर म्हणा चारित्र्य दरवळलं पाहिजे. आनंद
जीवनाचा सुगंध. आणि गात जा, ज्याला जेवढं गाता आहे त्यांना गात जायचं महाराज, गात जायचं. हर दिल जो प्यार करेगा वो गाना, गात जा. मला सांगा दादा, बायका आनंदात असल्या म्हणजे गुणगुण करते का नाही? ना 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 करतात ना. आणि आनंदात नसले की गुणगुण करतात. एकीकडे गुणगुण, दुसऱ्याकडे गुणगुण. लाही शीत लागता हाती आहात, दोष देखून त्या पळती. नुसतं एक कण प्रसाद खाल्ला ना मला. आई मला सांगा ना, किती जुनी खोली अंधाराची, आणि त्याच्यात काड्याची डब्याची काडी पेटवली तर किती वेळ लागेल उजेड व्हायला? जाऊ का घरी, जाऊ का? एक मिनिट. म्हणजे किती जुना अंधार असला तरी उजेड आला की, तसं किती पाप केलेली असली ना महाराज, तर सूत्र काय सांगतो वारकरी संप्रदाय? घेता नाव आणि गाण्याचा प्रयत्न करायचा महाराज. काय होतं बाबा, मी खूप आनंद आहे या परिसरामध्ये. सगळे तरुण मुलं भजनाला बसतात बाबा. खेड्यापाड्यामध्ये काय काय होतं बाबा, काल्याची म्हणजे जागराचं ते काकडा असतो ना, काकडात आमच्या परिसराचा वैभव. गुरुनाम गुरु भंकट स्वामी महाराज आमच्या तिकडे, भंकट स्वामीच्या परिसरातला योगी दुर्लभ देखील आता काय होतं बाबा, वयस्कर माणसं असते काकड्याला, त्यांना म्हणायचा ताप होतो. माणसं आईची वाट पाहिजे काय निधो बघा मूल गावो कलवला तुम्हा हो मध्ये लाही शीत लागता हाती. पण शेवटचा टप्पा करणार आणि थांबणार. एक 2-5 मिनिट बाबांनी सांगितलंय ते चरित्र, तरी मी सांगतो. संजू दादा, संजू, शांडिल्य मुनी आणि पूर्णमासी नावाची त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे मधुमंगल. काय नाव आहे? हा. लेकराचे नाव चांगले ठेवायचं बरं का, नाही तर लोक नाव ठेवतात. समजा परशुराम नाव असलं तर काय म्हणतात लोक? वर्षा. आणि अर्चना असल्यावर तुम्ही गेले का नाही, जाऊन आले का नाही फिरून? तुमच्या डोक्यात बांबरच भरले त्याला मी काय तिकडं नाही जायचं, इथं थांब. मधुमंगल. आई ऐका ना, एके दिवशी देव जेवायला बसले बरं का, गोल असं रिंगण मारलं आणि काला करायला बसले. बस एवढं लक्ष देऊन ऐक. तुमच्या गावात 2 दिवस मी तुम्ही मला सहन केले, हेच माझं भाग्य समजतो. जेवायला बसले. संजू, कृष्ण काय म्हणले माहित आहे? हे उद्याच्याला जर येताना तुम्ही तुमच्या घरून काही खायला नाही आणलं तर माझ्या पंक्तीला यायचं. त्याच्यात एक ते शांडिल्य मुनीचा पोरगा होता ना, तो मधुमंगल, त्याला तर काय म्हणलं माहित, रोज उठून माझ्या ताटात जेवतो, तुला लाज नाही वाटत? उद्या घरून काहीतरी आणायचं. सगळे ऐका माझ्या बाबा. ते गरीबाचं होतं ना, ते घरी गेला, आईच्या समोर बसला. आई लगेच ओळखते मुलाच्या मनात काय चाललंय. तर आई त्याला म्हणली, मधुमंगल तू आज हसत नाही? नाही, काय नाही बाळा, खरं सांग ना. आई तुझी शपथ काय नाही, आप झूठ बोल रहे हो बेटे. हा मां. आई तो कृष्ण मला खूप बोलला ग. त्याची आई काय म्हणते माहिती आहे? जाऊ द्या राजा, मोठी माणसं आहेत. आई
आपण गरीब आहे म्हणूनच बोलतात ना लोक. तो काय म्हणला माहिती आहे, उद्या येताना माझ्या घरी किंवा माझ्या पंक्तीला तुझ्या घरून काहीतरी आणल्याशिवाय जेवायला येऊ नको. मी या बेर्डी गावाला खूप धन्यवाद देईन. भोई समाज, धनगर समाज, कुणबी समाज, माहेश्वरी समाज, असंच ना, सगळे सगळे राहिलेले सगळे प्रत्येक जणांनी आपापल्या समाजाची व्यवस्था केली. मी सगळ्यांच्या घरी जाऊन आलो. त्या गावभरामध्ये जिथं जिथं स्वयंपाक चाललाय मी तिथं जाऊन आलो. मन त्या स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या महिलांचं दर्शन घेतलं. मनातले मन की तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळायचं नाही, तुम्हाला यात्रेमध्ये सहभागी होता नाही यायचं, पण तुम्ही हजारो लोकांच्या तोंडात अन्न घाला, हे तुमचं पुण्य सगळ्यात मोठं. आई मला देशील काही? त्याची आई काय म्हणली, तर तिथे खिडकीमध्ये ताक आहे, तेवढं घेऊन जा बेटा. मला ऐका, तर तो काय म्हणला माहित आहे, तो म्हणला आई ते ताक आंबट असेल ना. त्याची आई शेवटी त्याला पोटाला धरला असतो आणि म्हणली राजा तुझी शपथ, याच्याशिवाय तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. त्याची आई तशी रडते, ते बघितलं त्या पोरानं आणि म्हणलं ठीक आहे ठीक आहे, नको देऊ, मी घेऊन जातो. संजू भाऊ आता त्या ताकाचा कप हातात घेतला महाराज आणि काय ठरवलं माहित आहे, शेतात जाऊन बसायचं, नुसतं ताक प्यायचं, तिकडे जायचंच नाही पंक्तीला. आणि घरी येऊन आईला म्हणायचं आई लई जेवण. ठीक आहे, गरिबी बघितली पाहिजे माणूस. भाकरीसाठी आणि भाकरी शिवाय ज्याला झोपावं लागलंय ना, त्याला विचारा भाकरीची किंमत काय असते. तुमच्या गावात खरंच मजा करायला नाही आपलं. डोळे टपटपलेले पोरगा निघून गेला घरातून. मधुमंगल शेतात जाऊन बसला बाबा आणि कृष्ण परमात्म्याने पंक्तीची सगळी सवंगडी जवळ घेतली आणि म्हणलं का रे, तर मधुमंगल नाही आला रे. पोरं म्हणले तुम्ही काल लई बोलले ना त्याला, नाही आला. दादा ऐका सगळं, तो काय म्हणला कृष्ण म्हणला 5 मिनिट थांबा मी त्याला घेऊन येतो, आपल्याला जेवता नाही याचं त्याच्याशिवाय. अरे तो आपला याला राजा म्हणतात महाराज, जो कधीच आपल्या प्रजेला उडत हुडकायला निघाला बाबा. कोण निघाला हुडकायला? कृष्ण. कुणाला? मधुमंगल. त्या झाडाखाली बसलेला, हातात कप, डोळे गळत होते. कृष्णाने येऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला. असा हात ठेवल्याबरोबर त्यानं असं बघितलं, लाला तू इथं. देव काय म्हणतो त्याला, लय राग आला ना तुला माझा. देव म्हणला राग नाही आला रे भाऊ, पण तू एवढं जोरात बोलला ना, तू श्रीमंत आहे, तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या. काय म्हणतो माहिती आहे, चल उठ जेवायला चल. नको म्हण. अरे चल तुझ्याशिवाय घास नाही जात मला. चल ना माझा तुझ्याशिवाय घास जात नाही. मधुमंगल काय म्हणतो दादा, मी नाही घेणार. आता शेवटी बघा ना माय, कृष्णानं त्याला विचारलं हे ताक कुणाला दे, हे तुझ्या हातात आहे. तेव्हा काय म्हणलं माहिती, तुलाच दे. मग एकटा बसून पेतो, तुला लाज नाही वाटत? हा काय म्हणला, आंबट आहे रे ते, म्हणून तुझ्यापर्यंत आणलं नाही. आमची गरिबी वाईट आहे. चांगले कुठून आणावे गोपाळ, संसार
त्याच्या लक्षात आला मधुमंगलच्या की आपल्या हातातून हे तांब्या हिसकावून घेतात एक कप. त्यानं लगेच तोंडाला कप लावला. कोणी? देवाने. कोणी? मधुमंगल. मधुमंगलने कप लावला आणि देवाने त्याला ढकलून दिलं. अर्ध कप ताक तोंडात गेलं आणि अर्ध अंगावर सांडलं. अंगावर सांडलेलं ताक कृष्णानं स्वतःच्या तोंडानं चाटलं. महाराज त्याला कृष्ण म्हणतात. असं तुम्ही चहा घेता ना, चहाचा असा कप केला, असं केलं त्याच्यात एक थेंबर कप राहतो ना, ते सांडलेल्या कपात उभं केलं ना त्याच्यात एक ठिप काम निळा म्हणे क्षीराचा बोंड आणि असं गोड वर्णन आहे महाराज शास्त्रामध्ये याचं वर्णनच फार गोड वर्णन. बिभ्रत वेणू चक्रपटी शृंग वेत्री अक्षी वंदयपानो संकवलम यत्फलानि उलतिष्ठन्मध्ये सुभाषुदो हाय सननिर्म विश्व स्वर्गलोके भीषित बहुजयत्न पुंडलिक कृष्ण भगवान राष्ट्रमाता की, भारत माता की, गौ माता की, अपराध माता की, आज के आनंद की, धाम की. ज्ञानेश्वर